हे गाइस वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग खूपच लेट होत आहे कारण आज होती सुट्टी, सो त्यामुळे उशिरा ब्लॉग चालू। आणि आज तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या तसेच बौद्ध पौर्णिमेच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सकाळपासून तर काही ब्लॉग काढला नाही कारण उठलंच दुपारी, सो बघू काय अजून ठरवलं नाही तर काय ब्लॉग करायचं ते। आता तर आम्ही सगळे बसलो आणि म्हणजे ब्लॉग स्टार्ट तरी करा, बघू रात्रीच काही होईल ते होईल किंवा मंदिराचं आहे आपल्या मंदिरामध्ये पण जायचं ते। आणि नंतर ब्लॉग चालू करून ठेवू म्हणजे पुढचं आपल्याला कसं काय करायचं ते दाखवता येईल पुढे। सो गाईज आज एक नवीन कुत्रा आलं होतं, हे वालं खूप क्यूट होतं ते, पण त्याला बघून बाबू खूप रागवला होता। बाबूला असं वाटत होतं की आता त्याचा लाड करणार, पण तो थोड्या वेळासाठी आला होता, नंतर गेला तो। बाबूला काय माहिती, बाबूला वाटतं तो कायमचा चालला आहे। सगळ्यांना आवडलं, तो खूप क्यूट आहे। सो गाईज आत्ता आम्ही टी व्ही वगैरे बघत बसलोय आणि बाकीचे गेले सगळे बाहेर, आम्ही तिघेच टी व्ही वगैरे बघत बसलोय। आणि आज कॉलेजचा मेसेज पण आला होता की लवकरच आपला रिझल्ट पण आहे 11वीचा, त्याचं पण टेन्शन आलं आहे, काय होईल काय माहिती। 11चं तर एवढं काय नाही, 11 जरी झाली पास, त्यावेळेस बोर्ड्स आता गाईज खूप टेन्शन आलंय, काय करायचं बोर्डचं मला काय वाटत नाही बघा भूताचं बघत। मला बी आवडतं भूताचं वगैरे बघायला, पण देवाचं जास्त आवडतं भूतापेक्षा। किती वेळ झाला मगाशी भूताचं पॉडकास्ट बघत होते आणि आता हे बघा तेच व्हिडिओ बघत असते। सो गाईज मी आणि गौरी चाललो आहे आता त्यांच्या मावशीच्या घरी, आहे ना गौरी? सो गाईज तिथून आल्यानंतर मी गेलो होतो मंदिरामध्ये देवीचा माळवट भरण्यासाठी, कारण त्या दिवशी तर मला शक्यच झालं नाही कारण घरी पण पूजा होती। बघितलं तुम्ही कसं घाईमध्ये मी हाफ पॅन्टवरतीच होतो त्या दिवशी, पूजेच्या दिवशी पण माझ्यामुळे मम्मीने पण नाही आवडलं, मम्मी पण मॅक्सीवरतीच होती, मम्मीने पण साडी नाही घेतली कारण उशीर झाला होता खूप, टाईमाच्या आत झालं पाहिजे गोष्टी, पण मंदिराचं पण अचानक निघालं होतं त्याच्यामुळे। सो नंतर मम्मी मळवट भरून घेतला, मळवट पण घाईघाईने साफ भरला, काल पण घरी लवकर यायचं होतं, सो त्यामुळे नंतर दिसलेच। माझ्या सुधा धर की हाताला आगाई ग, माझ्या सुधा धर की हाताला। सो गाईज आत्ता आलो मंदिरामधून आणि चाललोय घरी। आज काही ब्लॉगच काढला, काहीच म्हणजे काहीच नाही, थोडाफारच काढला, आता मंदिरामधला थोडा काढला, तर बघू घरी जाऊन काय। आज छोटा खूप म्हणजे खूप छोटा ब्लॉग येईल आपला, आज फर्स्ट 2 दिनांचे तसे, कारण काढलंच नाही आज, कामच बघूया। सो गाईज आज आहे घरी पार्टी, हिच्यामुळं आमचं घर अपवित्र झालं, सो त्याच्यामुळे आज जास्त काही ब्लॉग काढला नाही आणि आता काढता पण येणार नाही कारण तिथं त्यांचा वेगळा काढा आहे, मी तो यूट्यूबला सोशल मीडियावरती नाही दाखवू शकत कारण हिच्यामुळे माझं घर अपवित्र झालं आहे, मम्मीचं चाललं आहे तिचं काम करण्याचं। आणि दुसरी गोष्ट हे बघा,
आणि आता व्हिडिओ पण काढू शकत नाही कारण आता आम्ही गाणे लावून नाचणार बिसणार आहे. सो त्याच्यामुळे कॉपीराईट पण येऊ शकतो. पण थोडाफार आम्ही सो गाईज आता आम्ही खातोय कोडलेल्या शेंगा, मी आणि गौरी, आणि बाहेर त्यांचं चाललं एक कालवा. सो आम्ही हे एन्जॉय करतोय. आज आम्ही दुपारपासून काय काय खाल्लं गौरी? काटा खाल्ली, तुला काट मॅगी खाल्ली. तूच खाल्ली, मी तर मॅगी पण खात नाही. 8 वर्ष झाले. अजून खोटं बोलतो ना, त्याला माहिती आहे. त्यांना काय सांगायचं, पण तू खातच घरी. मी 8 वर्ष झालं मॅगी कसली हात बी नाही काय लावत. नाही खाल्लं, बिर्याणी खाल्ली. तूच खाल्ली ते तुमच्या मावशीच्या घरी, इथं ना आपल्या घरी नाही. बस मी एवढंच खाल्लं. कैरी खाल्ली नाही, कैरी खाल्ली. कैरी नाही खाल्ली, कैरी तू खाल्ली. हा हिने घेतलीच नाही, आंबट जास्त होते ना. अजून काय खाल्लं ना. नाही? बस काय लिंबू सरबत पिलं, खाल्लं. ह्यांनी ती सगळं खाल्लं, मी काहीच नाही खाल्लं. मी फक्त गवार आणि भाकर खाल्ली. का खाल्ली ते पण विचारा. मग तुमच्याकडे काय मॅगी आणि फॅगी खात बसायचं का? मग आपण तिथलं काय खात नाही. गौरीचं एकच असणार स्नॅपमध्ये पण. काहीच बाबू बघा कशी मस्ती करतोय पिल्लू सोबत. पिल्लूच्या मागपासून अंगावरती उड्या मारतोय तो. कसं पिल्लू? सो गाईज आता कुठे ह्यांनी घर सगळं आवरून घेतलं, मी त्याच्यामध्ये पडलो नाही. आज मी आराम घेतला आणि सगळं स्वच्छ वगैरे झाले. सो आत्ता मी जेवणार आहे आणि आत्ता मी नाही ती गोष्ट नाही सांगू शकत. सो बघू आपण ते नंतर कधीतरी सांगू, आत्ता नाही. आणि तू मार खाणारच. खायचा पिलू मार, इकडं बघ. सगळं खूप मस्ती करतोय आम्ही. सो आता तर मी परत मँगो खाणार आहे. खूप मँगो खाल्ले मी मगापासून 2-3 वेळा खाल्ले. परत खाणार आहे. फिर खाना तर बनता है ना पिलू. सो गाईज आता झालं आमचं जेवण आणि आम्ही बघतोय TMKOC. आरिशला बघा हसायला किती रे. झालं नाही. आणि मला गिफ्ट दाखव, गिफ्ट तुला काय रे प्रत्येक ब्लॉग मध्ये नको. अरे नको नाही, परतच्या ब्लॉग मध्ये हे आता नको. अगं माईचा पदर दिलाय डोळी, तिलाच माझी किव ग किव. आणि मग येडाई माझा नेऊ ग नेऊ, येडाई माझा नेऊ. वहिनी आली आहे, ले पळती वहिनी. व्हिडिओ डिलीट करायला सांग ना. अरे करायला सांग ना. सो गाईज आता आम्ही बसलोय TV बघत, झोपलोय आम्ही. आरिशची चालू आहे मस्ती पिल्लू सोबत. आरिश पिल्लूला काय बोलतोय? वहिनी, हो वहिनी. सो गाईज मज्जा मस्ती झाली आणि आता मी चाललोय झोपण्यासाठी. सो या ब्लॉगला कुठे जण करूया, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब.